राणी राणी बाजूला हो. राणी मला ती आबा तुमचा स्पीड आगीच्या स्पीडपेक्षा जास्त नाही हो. तुम्ही पोहोचेपर्यंत राणी जळून खाक झाली असेल. राणी 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 हलू नकोस. तू थोडी जरी हल्लीस ना तर साडी पेट घेईल पूर्ण. अजित पाणी घेऊन ये लवकर. हो. थांब थांब होल्ड होल्ड होल्ड. दादा सावकाश सांभाळून. सर हात सांभाळ सर. राणी सर सर तुमचे हात. तू 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 ठीक आहेस ना? हा सर मी ठीक आहे पण हे काय सर. बाजूला बरं आहेस ना तू? अरे केवढं भाजलंय तुझ्या हाताला. उडकायस का ग तू? अक्कल नाहीये तुला? हे असे दिवे लावतात. एवढा पदर पेटला तुझा तर तुला कळलं कसं नाही? तुझ्यामुळे माझ्या लेकाला किती भाजलंय बघ. कशी ग तू अशी? एक काम तुझ्या नीट होत नाही का? मुद्दाम केलंस तू हे? सणासुदीच्या दिवशी घरात काहीतरी अशुभ घडावं अशी इच्छा होती का तुझी? साधं पदर पेटलेला कळू नये तुला? मालती मॅडम मी फक्त एक शब्द बोलू नकोस हा. जेव्हापासून या घरात आलीस ना तेव्हापासून माझ्या लेकाच्या जीवावर उठलीस तू. का तुला एवढा मान दिला? घरचं लक्ष्मी पूजन तुझ्या हस्ते कर म्हणाले मी, तरी तुझं वागणं मात्र तसंच. अशी कशी उलट्या काळजाची तू? काही झालं असतं माझ्या लेकाला म्हणजे? का त्याचा जीव घ्यायला निघालेस ग? मालते बस. आत्ताच्या या घरातून चाल द्यावा.
माझ्या डोळ्यासमोरही उभ्या राहू नका. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मला चांगलंच कळतंय. तुम्ही मला माझ्या घरात नको आहात. मी काय केलंय? निघा तुम्ही. काय केलंय मी? तुम्ही का बोलताय मला? मला खरंच माहिती नाही तुम्ही काय केलंय ते. का तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचंय? राणीला ऐकवत होतात ना तुम्ही? पण जेव्हा राणीचा पदर पेटला होता तेव्हा तुम्ही तिच्या मागेच उभ्या होतात की नाही? तुमच्या डोळ्यात देखत तिच्या पदराला आग लागली, तुम्ही नुसत्या बघत उभ्या होतात. तिला सावध करावं, तिला बाजूला करावं असं नाही वाटलं तुम्हाला? ही राणी वाचली, पण किमान दुसरं काम तरी झालं. आता घरात वाद होणार आणि त्याचा फायदा मलाच होणार. जणू काही तुमची हीच इच्छा होती, आग वाढावी आणि त्यात राणी. काय बोलताय तुम्ही? का असे खोटे आरोप करताय तुम्ही माझ्यावर? मी डोळ्यांनी पाहिलंय स्वतः. मला ते जेव्हा राणीचा पदर पेटलो ना, मी वरनं हाक मारत होतो तिला, पण फटाक्यांच्या आवाजापुढे माझा आवाज पोहोचत नव्हता. मी तुम्हालाही हाक मारली, पण तुम्ही शांतपणे तिचा पेटणारा पदर बघत उभ्या होतात. इंद्रा वेळेवरती आला ना म्हणून, नाहीतर. हो हो, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? एवढा कसला पुळका हो तुम्हाला या पोरीचा की तुम्ही स्वतःच्या बायकोराचा नको ते आरोप करताय? का करेन मी असं? ते वेळ लागले का मला? हो, तुम्हाला वेळ लागलाय. राणीचा तुम्ही इतका तिरस्कार करता की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळत नाहीये तुम्हाला. प्रत्येक दिवशी राणीला घराबाहेर काढायला निघता ना तुम्ही. आज तुम्ही तिच्या जीवावर उठले तर. शी, हो, नका असे खोटे नाटे आरोप करू माझ्यावर. हे बघा, मला मान्य आहे, मला राणी अजिबात आवडत नाही, पण म्हणून मी असं का करेन? मी काय इतकी वाईट आहे का? मला खरंच असं वाटतंय मी इतक्या खालच्या थराला जाईन? इंदिरा, अरे तू काय बघत बसलायस? तू सांग ना यांना. तू ओळखतोस ना मला इंदिरा. मी असं करीन? हा, तुला असं वाटतं मी असं काही करीन? हे बघ, मला राणी अजिबात आवडत नाही. मला मला राग येतो तिचा, तिरस्कार आहे मला. म्हणून मी तिचा जीव घेईन का रे? हा, बास बास झाले तुमची नाटकं. तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही मी चांगलंच पाहिलंय. नशीब मी पाहिलं, माझे डोळे उघडले. तिचा पदर पेटत होता आणि तुम्ही काय काय मी काय काय मी मी पेटवलाय का तिचा पदर? तुम्ही तर असं बोलते जसं मीच आग लावलं तिच्या पदराला. तुम्ही आग लावली नसेल, पण तुम्ही आग विझवली नाहीत. गेलात का पुढे? तुम्ही मजा बघत उभ्या होतात. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की कधी एकदा आग वाढते आणि त्या आगीमध्ये राणीच. हो, खरं तर मलाही विश्वास ठेवायचा नव्हता या सगळ्यावरती, पण हे सत्य आहे. हो, असं काहीच झालं नाहीये. अहो, इतकं क्षणात सगळं घडलं ना. अचानक आग समोर आल्यानंतर मी तरी काय करणार होते? मला खरंच काही सुचलं नाही इंदिरा. मी खरंच खूप घाबरले होते, भीती वाटली होती मला. आणि ज्या क्षणी मला कळलं की तिच्या पदराला आग लागली तेव्हा मला असं झालं मी काय करू काय नको. मी ना बधीर झाले. मी जागच्या जागी खिळून उभी राहिले. बस करा आणि बंद करा तुमची नाटकं. जर का तुम्हाला भीती वाटत होती तर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद का होता? तुम्ही हसत का होतात?
परत परत तेच आरोप करताय माझ्यावर? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज झाला होता. गैरसमज झाला होता पण आता दूर झालाय. नाही, मला असं वाटलं होतं की राणी तुम्हाला आवडत नाही, पण कधीतरी आयुष्यात कधीतरी तुम्ही तेव्हा स्वीकाराल हे आशेवर होतो मी. हे या जन्मात तरी शक्य नाही. अहो, या मुलीला आपण सून म्हणून घरात आणली. या काही झालं असतं तर बुवांना मी कसं तोंड दाखवलं असतं? तिच्या आईला बरं नसतं, किती मोठा धक्का बसला असता त्यांना. अहो, या पोरीनं आपल्या घराला जीव लावला आणि आपण तिच्या जीवाचीही पर्वा करत नाही. आपण इतके कृतज्ञ झालो आहोत. एवढं काय केलंय आपण? वाचवलं ना माझ्या इंद्रानी तिला. काही झालंय का तिला? बघा, धडधाकट समोर उभी आहे ना ती. उलट तिच्यामुळे माझ्या इंद्राच्या हाताला भाजलंय. चूक तुमच्यामुळे. तुमच्यामुळे. बाबा, मला काही झालेलं नाहीये. तुम्ही नका खूप मनाला लावून घेऊ. जाऊ द्या ना, विसरून जा जे काय झालंय ते. भाऊजी, खरंच शांत व्हा. हे बघा, वेगळं टळलंय आता आणि सणासुदीचं कशाला घरात वाद ना. शांत राहा. अशा वागल्यात का या? अगं, तू तरी काहीतरी बोल ना. मी काय बोलू आई? आबा, मालती असं कधीच करणार नाही तो. तसंच केलंय. मी स्वतः पाहिलंय. मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. ह्यांच्याकडनं फार मोठी चूक झाली आहे. मी यांना कधीही माफ करू शकत नाही. अरे तू तरी समजव ना यांना. मी खरंच असं काही केलं नाहीये. बोल ना. आई, तू का सावध केला नाहीस राणीला? तू मागे उभी होतीस तिच्या. तू बोलू शकली असतीस, तू नाही बोललीस का आई? राणीला काही झालं असतं आता तर. इंद्रा, तू या पोरीसाठी माझ्यावर आवाज चढवतोय. प्रश्न आवाज चढवायचा नाहीये आई. प्रश्न कोणाच्या तरी जीवाचा आहे. काही घडलं असतं तर काय होऊ शकलं असतं तुला कळतंय का? आणि तुला अजूनही असं वाटतंय की राणी होती म्हणून मी हे बोलतोय? नाही आई, आपल्या घरातलं कोणीही असताना तरी मी हेच बोललो असतो. अगं, आपल्या घरात कोणाचा तरी जीव गेला असता आई. तुला कळतंय का? तू राणीला आधीच अलर्ट करू शकली असतीस, वाचवू शकली असतीस तिला, पण नाही, तू असं नाही केलं. मी वेळेत आलो, आग भिजली म्हणून झालं. नाही तर आता राणी. सर मी ठीक आहे. मला काही झालं नाहीये. तुम्ही असं चिडू नका. अरे चिडू नको म्हणजे? आईने तुला सांगायला हवं होतं. ती तुला अलर्ट करू शकली असती, वाचवू शकली असती. ठीक आहे, मान्य करूया आपण. तू पॅनिक झालीस, तुला कळलं नाही. अगं, पण तू हाक मारू शकली असतीस ना आम्हाला. नसेल आलं आईंच्या लक्षात. त्या तिथे उभ्या होत्या पण काही बोलल्या नाही, काही केलं नाही. याचा अर्थ आपण त्यांना दोष द्यायचा का? हो ना, काकींनी मुद्दामून नाही ना केलं. मुद्दामूनच केलं ही ना. आबा, अहो, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. आता नका तुम्ही विषय वाढू. आबा, सोडून द्या. मालती मॅडम असं का वागतील? आणि तू ह्या बाईची बाजू घेतेस? लायकी आहे हिची? अहो, तिच्या मनामध्ये इतकं विष आहे ना, ते विष कोणाला तरी संपवायचं. त्याआधीच हिच्या मनातलं विष संपवायला हवं. हिला हिच्या चुकांची शिक्षा मिळायलाच हवी. निघून जायचो, निघून जायचो. निघून जायतून जायतून. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही घराच्या लक्ष्मीच्या जीवावर उठलात. निघा, निघा.
आबा हे बघा, माझ्यासाठी तरी हा विषय आता इथे थांबवा. आपण विसरून जाऊया जे झालंय ते. राणी, नाही विसरता येणार. आज हिला माफ केलं ना, उद्या काय करेल सांगता येत नाही. तू चांगली आहेस ग, म्हणून तुला जगातले सगळे चांगले वाटतात, पण तसं नसतं. चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा घालावा लागतो, नाहीतर त्याचे परिणाम चांगल्या माणसांना भोगावे लागतात. आबा, कधी कधी दिसतं तसं नसतं. मालती मॅडम खरंच घाबरल्या असतील. अगं, ही काय माझी वैरी आहे का? हिच्यावर मी का खोटे आरोप करेन? ही तुमची बाजू झाली आबा. तुम्ही ते सगळं बघितलं म्हणून तुम्ही असं बोलताय. आबा, इंग्लिश मधला 6चा जो आकडा असतो ना, तो एका बाजूने बघितला तर 6 दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बघितला तर 9 दिसतो. पण दोघीकडचे बघणारे खरेच असतात ना आबा. तुम्ही कुठनं बघताय त्यावरून तो आकडा काय ते ठरतो ना. माझं मन मला सांगतंय, मालती मॅडम माझा जीव जात असताना, माझाच काय कोणाचाही जीव जात असताना असं तिकडे उभं नाही राहणार आबा. बघा बघा, आणि लाज वाटू द्या जरा तरी. तुम्ही हिचा शांतपणे जीव जाताना बघत होतात आणि तरी तुमची बाजू घेतेय. बघा, ही मध्ये पडली ना, म्हणून मी तुम्हाला घरात राहायची मुभा देतोय. लक्षात ठेवा. मालती, चल बरं घरात. आता मला या घरात यायचं नाही. ही मुलगी ठरवणार का मी या घरात यायचं का नाही ते? माझी ही किंमत असेल या घरात, हे मला कधीच वाटलं नव्हतं. हिच्या समोर मान झुकवण्यापेक्षा ना, मी या घरातनं निघून जाणं पत्करेन. काकी, अहो असं काय करताय? आई ऐका ना, थांबा ना प्लीज. मालती, ऐक ना का आमचं, चल ना घरात. काकी, नका जाऊ घर सोडून. आता मला कोणी थांबवायचा प्रयत्न करू नका. भाऊजी, भाऊजी, तुम्ही तर थांबा. माझं ऐकून तरी घे ना एकदा. का ऐकू मी तुझं? तू ऐकून घेतलंस तुझ्या आईचं? तुझा इथे राणीवरच विश्वास आहे ना, मग राहा तिच्या सोबतच. मला कशाला थांबवतोयस? मी जाते ना निघून. म्हणजे तुम्ही सगळे सुखात राहाल. हे असं काही नाहीये. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहे. आता जे काही झालं ते अचानक झालं सगळं, म्हणून सगळे पॅनिक झाले एवढंच. आपण आज जाऊ, शांत होऊ, मग बोल. येणार नाही. काय बोलतेस तू? तू मला सोडून जाणार आहेस? माझं ऐकणार नाहीयेस तू? आई, तू कुठेही जाणार नाहीस. तू चल घरात. कुणाची नजर लागली काय माहित बाई घराला. सणासुदीचं हे सगळं काय व्हायला लागलंय घरात. मालती, ऐक ना ग, चल ना घरात. आई प्लीज. आई चल. आबा, तुम्ही मला कधी सून नाही, लेक मानलेत ना नेहमी. मग एवढ्या वेळेला माझा आहे का? आबा, जे काय झालंय ते आपण विसरून जाऊ. मी बरी आहे आबा. इंद्रजित सरांना पण खूप काय झालं नाही. आपण हे सोडून देऊया. याचा जास्त बाऊ नको करायला आबा. आता हा विषय इथेच सोडून द्या. आबा, दिवाळीचा सण आहे, सगळ्यांनी आनंदाने साजरा केला पाहिजे ना. हे असे सगळे नाराज झाले तर कसं चालेल आबा?
आबा असं नका करू. आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. चला आपण पूजा करून घेऊया. मला इच्छा नाहीये. ज्या घरात लक्ष्मीची उपेक्षा होते त्या घरात मी शांतपणे पूजा करू शकत नाही. आबा नाही राणी, मला समजवायला जाऊ नकोस. माझं ठरलंय. आबा तुम्हाला नाही करायची ना पूजा, घरातलं दुसरं कोणीतरी करेल. मग तुम्ही आत तर चला. माझी काही हरकत नाही. करा तुम्ही पूजा. आता इंद्राचा हात भाजलाय, मग पूजेला कोण बसणार?